आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी। जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लाखो शेतकरी कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा मिळणार लाभ। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांना प्रत्यक्षात देण्यात येत आहे। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार लाभाची रक्कम जमा। पीक विमा धोरण कंपन्यांसाठी लॉटरी। शासनामार्फत राबवण्यात येणारी पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक होत आहे फायदा। शेतकऱ्यांच्या हाती पडतोय भोपळा। पीक विम्याचे अनेक दावे अजूनपर्यंत रखडले। पाऊस लांबल्याने शेतकरी आले चिंतेत। पावसाने ओढ दिल्याने पेरण्या रखडल्या। कडधान्यांचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे। पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती। ई-केवायसी अभावी कोट्यावधींची मदत रखडली। पीक नुकसान भरपाईपासून अनेक शेतकरी आहे आजही वंचित। अनेकांचा ठाव ठिकाणा लागेना। मागील दिवसामध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईसाठी 31 कोटी रुपये निधी प्राप्त। गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट। मुंबईसह 24 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी। 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे। राज्यातील ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, रायगड आणि रत्नागिरी तसेच दिलेल्या या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। एल निनोच्या सावटामध्ये कापूस दराला मिळाले नवे बळ। जागतिक कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज। देशामध्ये पिछाडीवर असलेली कापूस लागवड आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने यावर्षी सिशियाद्वारे कापूस विक्रीच्या दरात वाढ केली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा दरात सुधारणा। सरासरी 3000 रुपयांचा टप्पा झाला पार। नाफेडने बाजार समितीकडे पाठ फिरवली असली तरी प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे। शेतकऱ्यांना दिलासा। अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 21 कोटींची आर्थिक मदत मंजूर। एप्रिल 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 21,30,37,400 रुपयांचा अनुदानास शासनाने मंजुरी दिली आहे। चियाच्या दरात सुधारणा। आवक मात्र घटली। आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चियाच्या दरात वाढ होण्याचे संकेत मिळू लागले। 27 जूनला वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चियाला 19,125 रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर मिळाला। भडगावमध्ये टँकरने पाणी आणून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू। पाणीअभावी अनेक विहिरींनी गाठला तळ। कापूस पिकांची वाढ खुंटली। कपासीला पहिल्या खताचा डोस रखडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली। पेरणीच्या तोंडावर डीएपीसाठी तारांबळ। बियाणे व लिंकिंग घ्याल तरच खते देण्याचा फतवा। कृषी विभागाने कृषी केंद्राची तपासणी करण्याची होत आहे गरज। तसेच बोगस खते व बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा धोका वाढू शकतो। शैक्षणिक साहित्य महागले। आर्थिक बजेट कोलमडले। नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यांच्या दरांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। त्यामुळे महागाईमुळे विद्यार्थी व पालकांना बसणार आर्थिक भुर्दंड। जून संपत आला तरी पेरणीयोग्य पाऊस नाही। बळीराजा चिंताग्रस्त। पाथरी तालुक्यातील स्थिती। लागवड केलेली पिके जगवण्यासाठी तुषार सिंचनाच्या शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे आधार। खतांचा साठा ऑनलाईन फुल। मात्र प्रत्यक्षामध्ये तालुक्यामध्ये तुटवडा कायम। शेतकऱ्यांच्या पदरी निराशा। ऐन खरीपाच्या तोंडावर तांत्रिक अडचणीमुळे उजाडला गोंधळ। पेपरफुटीमुळे टीईटी रद्द झाल्याने 13,000 शिक्षकांमध्ये तीव्र रोष। संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर फुटल्यामुळे राज्य परीक्षा परिषदेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे। त्यामुळे शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची होत आहे मागणी। कुठे जोरदार तर कुठे कोरडेठाक पाऊस। खरीप पेरणीसाठी बळीराजा चिंतेत। पेरणीसाठी 100 मिलीमीटर पावसाची गरज। 4 तालुक्यामध्ये झाली आहे अत्यल्प कमी पावसाची नोंद। धाराशिव जिल्ह्यामध्ये या तालुक्यात अतिशय कमी पाऊस झाला आहे। आता नाही मिळणार दुसरा मौका। गुटखा माफिया विरोधामध्ये मकोका। गुटखा विरोधामध्ये विशेष पोलीस पथकाची धडक मोहीम सुरू। लातूर, नांदेड, परभणी व हिंगोलीमध्ये 10,000 टपऱ्यांची झाडाझडती।
शेतकऱ्यांना अजूनही पेरणीयोग्य पावसाची आहे प्रतीक्षा. पावसाअभावी पेरण्या रखडल्याने शेतकरी झाला चिंतातूर. लातूर जिल्ह्यामध्ये काल पावसाची केवळ 0.9 मिलीमीटरचीच नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आहे दमदार पावसाची प्रतीक्षा. भाजीपाल्यांच्या दरात वाढ. टोमॅटो 60 रुपये तर कांदे 30 रुपये किलो. मागील कडक उन्हामुळे भाजीपाला पिके करपून गेली व मालाच्या आवकेमध्ये मोठी घट झाली. परिणामी भाजीपाल्यांचे दर वाढले. आजचे असणारे भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. भोकरदन तालुक्यात शेतकऱ्यांची ट्रॅक्टरसह टोकन यंत्रालाही पसंती. मुसळधार पावसाची हजेरी. दानापूर परिसरामध्ये वेळेवर मजूर मिळत नसल्याने बळीराजा चिंतेत. मजुरांच्या टंचाईमुळे आता शेतकरी मशीनच्या सहाय्याने पेरणी करत आहे. महागाईची कैची चालणार. सिलाई दरामध्ये 10% झाली वाढ. सध्या शर्ट पॅन्टच्या सिलाईसाठी ग्राहकांना 70 ते 100 रुपये अधिकचे मोजावे लागणार. महागाईमुळे सिलाईच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पारनेर बाजार समितीमध्ये गावरान कांद्याला मिळाला 31 रुपये किलोचा दर. सभापती गंगाराम बेळकर यांची माहिती. आवक वाढवूनही बाजारभावामध्ये तेजी कायम. कांदा उत्पादकांना दिलासा. जालनाकरांनो खुशखबर. पुढच्या वर्षी मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस. पीएनजी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक. नागरिकांना औद्योगिक व्यापाराचा गॅस मिळणार. गॅस टंचाईमुळे सीएनजी गॅसचा पर्याय होणार उपलब्ध. पीएम स्वनिधी योजना. 5174 पतविक्रेत्यांना 8 कोटींचे कर्ज वाटप. हिंगोली जिल्ह्यातील चित्र. डिजिटल व्यवहारातही आघाडी. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत छोट्या दुकानदारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनामार्फत विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. सागवान तोडण्यासाठी शेतकऱ्यांना आता परवानगी घेण्याची गरज नाही. वाहतुकीसाठी मात्र निर्बंध. आर्थिक अडचणीत खाजगी क्षेत्रातील सागवानाची करू शकता विक्री. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. वैजापूर तालुक्यात तब्बल 2665 रेशन कार्ड अपात्र. मिशन सुधार अंतर्गत या सर्वांना आता पांढऱ्या शिधापत्रिका. सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मिशन सुधार मोहिमेअंतर्गत अनेक लाभार्थी आता कट होणार आहे. ना कर्जमाफी मिळाली ना नवे पीक कर्ज मिळाले. शेतकरी अस्वस्थ. शेतींचे कामे ठप्प. प्रशासकीय दिरंगाईमुळे सिल्लोड तालुक्यामध्ये शासन योजनेचा बोजबारा. शासनाद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप संत गतीने होत आहे. जिल्ह्यात काही भागामध्ये पेरण्या जोरात तर काही भागामध्ये खोळंबल्या. मोठ्या पावसाची प्रतीक्षा. फुलंब्री, वैजापूर, सोयगाव तालुक्यामध्ये शेतकरी चिंतेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेली पेरणीची टक्केवारी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सुरगाण्यात सफेद मुसळी लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. कमी क्षेत्रामध्ये अधिक परतावा. शेतकऱ्याद्वारे पारंपरिक पिकाऐवजी औषधी म्हणून नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सफेद मुसळी पिकांची लागवड करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील अपडेट. 3.5 महिन्यापासून नवीन गॅस जोडणी देण्याची प्रक्रिया झाली ठप्प. हजारो ग्राहक प्रतीक्षेत. घरकुल लाभार्थी व स्थलांतरित कुटुंबियाची होत आहे गैरसोय. राज्यात गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्यापासून नवीन गॅस सिलेंडरची जोडणी कनेक्शन मिळणे झाले कठीण. पुरंदरखोरे परिसरामध्ये पेरण्यांना आला वेग. मात्र दुबार पेरणीचे संकट कायम. खरीप हंगामातील कामांची लगबग सुरू. शेतकऱ्यांना दिलासा. पाऊस पडल्याने पेरणीच्या कामांना वेग आला असून मात्र यावर्षी मक्याला अधिक प्राधान्य. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. कांदा दरात सुधारणा. सरासरी 3000 रुपयांचा टप्पा पार. पिपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली. इतर राज्यामध्ये कांद्याची उपलब्धता कमी असल्याने महाराष्ट्रातून विशेषतः नाशिकमधून इतर जिल्ह्यांना कांद्याचा पुरवठा केला जात आहे. सँडविच बर्गरमधील मेयोनीज आता अन्न प्रशासनाच्या रडारवर. प्रशासनाची विशेष मोहीम सुरू. कॅफे, बेकरी, रेस्टॉरंट आणि फूड स्टॉलवरील स्वादची गुणवत्ता तपासणार. अन्न व औषध प्रशासनाची मोहीम सुरू. अतिसाराला अटकाव. 1,84,000 बालकांना ORS आणि झिंकच्या गोळ्याचे वाटप. 31 जुलैपर्यंत स्टॉप डायरिया अभियान. लहान बालकांना आरोग्य तपासण्याची मोहीम सुरू. कर्जमुक्तीसाठी 30,000 याद्या अपलोड. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे पात्र 21,885 शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहे. अकोला जिल्ह्यातील अपडेट.
तणावर वेळेत घाला घाव, आंतरपीक ठरू शकते नफ्याची विमा पॉलिसी. एल निनोच्या मान्सूनवर सावट असल्याने आंतरपीक घेणे अतिशय फायद्याचे असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड पद्धतीमध्ये बदल करणे महत्त्वाचे. समाधानकारक पावसामुळे खरीप पेरण्यांना सुरुवात, शेतकऱ्यांना दिलासा. 2-3 दिवसाच्या पावसाने शेतीशिवारामध्ये लगबग, मजुरांची मागणी वाढली. पाऊस पडल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतीकामांना आला वेग. पैशाअभावी न्यायापासून वंचित नाही राहणार, मिळणार वकील. गरीब व गरजू नागरिकांना मोफत विधी सेवा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. वकिली सेवा मिळवण्यासाठी करावा ऑनलाईन अर्ज. स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिलांचा फटका, पारोळ्यामध्ये नागरिकांची कैफियत. महावितरणाकडे तक्रारींचा पाऊस, लाभार्थ्याकडे जुना मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांची घरोघरी धडपड सुरू, इंग्रजी शाळांचा क्रेज. पुढे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी टिकवण्याचे मोठे आव्हान. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील उच्च शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी होत आहे मागणी. बळीराजाला दिलासा, पाऊस आला पैसाही येणार. पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचे, पेरणीची चिंता मिटली. तसेच राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लवकरच येणार आता कर्जमाफीचा मेसेज. मंत्री म्हणतात कर्जमाफीच्या लाभाची प्रक्रिया जून अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होणार पूर्ण. कपाशीच्या पेऱ्यात उत्तर भारतातील 3 राज्यांमध्ये तब्बल 22% झाली घट. कपाशीच्या उत्पन्नातील अनिश्चिततेने शेतकरी हताश. तसेच यावर्षी मान्सूनवर एल निनोचे संकट. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.